तुम्हाला जर मी सांगितलं की 2047 पर्यंत आपल्या देशाला तोडायचा प्लॅन होता, तुम्हाला जर मी सांगितलं की 2047 पर्यंत ज्या व्हॅल्यूजवर आपला देश चालतो या सगळ्या व्हॅल्यूजच तोडून टाकून एक नवीन संघटना, एक नवीन यंत्रणा एस्टॅब्लिश करायचा जर प्लॅन होता तर तुम्ही काय म्हणाल? आपण फक्त मूव्हीजमध्ये बघतो किंवा नेटफ्लिक्सच्या एखाद्या सिरीजमध्ये बघतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्यावर उपकार करा की हा व्हिडिओ वेळ काढून पूर्ण बघा आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. 8-10 दिवसांपूर्वी मी या व्हिडिओचा रिसर्च करायला सुरुवात केली आणि मी सांगतो की तेव्हापासून आजपर्यंत मला झोपताना प्रश्न पडतो, भीती वाटते एक भारतीय म्हणून, की एवढा वैभव संपन्न आपला देश, प्रतिभा संपन्न आपला देश, आणि या देशाची जर अशी अवस्था होणार असेल तर काय करायचं? एक नागरिक म्हणून मी काय करायचं? आपल्या देशाला अशा प्रकारे तोडायचा प्लॅन आपल्याच देशामध्ये जर होत असेल तर मग खऱ्या अर्थानं रात्रीची झोप उडते. मित्रांनो, आपण सहज म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र, महात्मा फुलेंचा महाराष्ट्र, लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र, संत तुकाराम यांचा महाराष्ट्र. बघायला गेलं तर या देशाला महाराष्ट्राने काय नाही दिलं? एवढी संपन्न आपल्या महाराष्ट्राची वास्तू आहे. मात्र ह्याच मातीमध्ये जेव्हा असले काहीतरी प्रकार घडतात तेव्हा खऱ्या अर्थाने संताप होतो. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला भारत सरकारने काही दिवसांपूर्वी बॅन केलं. ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो. ह्यांना बॅन केल्यानंतर साहजिक होतं की यांचे काही समर्थक प्रोटेस्ट करतील, जो त्यांचा अधिकार आहे. आणि पुण्यामध्ये जेव्हा प्रोटेस्ट झाल्या तेव्हा चक्क पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले आणि मग माझं खऱ्या अर्थाने या विषयाकडे जास्ती लक्ष वेधलं गेलं. स्वातंत्र्य आपण साजरी करतो प्रत्येक वर्षी, मात्र आजही आपल्या देशामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागतात. एक भारतीय म्हणून प्रचंड संताप होतो की असले सगळे फालतू लोक, असले अँटी नॅशनल एलिमेंट्स आपल्या देशामध्ये आपण खपवून कसे घेतो. आणि मग मला प्रश्न पडला की बापरे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि पाकिस्तान जिंदाबादच्या नाऱ्यांचा काय संबंध? कोण कशाला झक मारायला पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जेव्हा आपल्या संघटनेला बॅन करण्यात आलंय? आणि मग माझ्या हातामध्ये एक डॉक्युमेंट लागलं आणि आजचा व्हिडिओ खरंच त्या डॉक्युमेंटवर आधारित आहे. ते डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या पण रात्रीची झोप उडेल. आता PFI नेमकं काय, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नेमकं काय, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. आझाद मैदान असो, शाहीन बाग असो, राजस्थान UP मधल्या राईट्स असो, केरळ मधले काही प्रकार असो, 8-10 वर्षांपासून एक नाव प्रामुख्याने समोर येत होतं ज्याला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणतात. मित्रांनो, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची सुरुवात 2006 केरळमध्ये झाली आणि IBचं असं म्हणणं होतं की सिमी नावाची एक संघटना जिला बॅन केलं तिचा फ्रंट आहे, स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया. या संघटनेला आतंकवाद्यांची लिंक असल्यामुळे बॅन करण्यात आलं आणि PFI त्याचाच फ्रंट आहे असं म्हणतात. सिमीला 2001 मध्ये वाजपेयी गव्हर्नमेंटने बॅन केलं आणि 2008 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने बॅन केले आणि त्यानंतर ह्या सगळ्या मधल्या पिरियडमध्ये PFI ची स्थापना झाली आणि जे सिमीची नॅशनल बॉडी होती याचेच अनेक लोक PFIच्या नॅशनल बॉडीवरती आले आणि इम्पॉर्टंट पोझिशन्स होल्ड करत होते. गव्हर्नमेंटकडे माहिती होती की देशाची इंटिग्रिटी तोडून रॅडिकलाइज करायचं काम PFI मागच्या अनेक वर्षांपासून करतंय. बिहारमध्ये एक सेल NIA ची गेली, त्यांनी एक छापा टाकला ज्याच्या हातात त्यांना एक डॉक्युमेंट लागलं आणि या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब झाला आणि भारतामध्ये सगळ्यात मोठी रातोरात रेड पाडायचा जो कार्यक्रम आहे हा ED आणि NIA या जॉईंट ऑपरेशनने केला. 200 पेक्षा जास्त EDचे आणि NIA चे ऑफिसर्स होते, 1000 स्टेट पोलीस, असंख्य IG, ADG, असंख्य लोक जे आहेत हे या सगळ्या यंत्रणेमध्ये होते आणि रातोरात देशातला सगळ्यात मोठं ऑपरेशन करण्यात आलं जेव्हा PFIच्या सगळ्या मेजर लोकांना अटक करण्यात आली आणि मग पुढे जाऊन PFIला बॅन करण्यात आलं. IB अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत या असंख्य कोवर्ट ऑपरेशन्स रन करत असतो जे कधीच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. मी नुकतंच एक पुस्तक सध्या ऐकायला घेतलंय, हिस्ट्री ऑफ कोवर्ट ऑपरेशन्स, अर्थात भारतामध्ये जे कोवर्ट ऑपरेशन्स आतापर्यंत झाले आहेत या सगळ्यांचा इतिहास सांगणार एक पुस्तक. मला माहिती तुम्हालाही वाचायला वेळ नाहीये त्यामुळे मी सांगतो की पुस्तक ऐका कुक्कू FM वरती. इंडियाचं लीडिंग ऑडिओ शो प्लॅटफॉर्म 4.+ पेक्षा जास्ती रेटिंग्स आणि नॉन फिक्शन कॅटेगरीमध्ये 2000 पेक्षा जास्ती ऑडिओ लायब्ररी जी दररोज वाढतीये. एवढंच नाही तर अनेक रिजनल भाषांमध्ये तुम्ही पुस्तक ऐकू शकता ज्यामध्ये आपली मराठी भाषा सुद्धा आहे. कुठेही काम करता करता, ड्राईव्ह करता करता, काही करता करता तुम्हाला हे पुस्तक ऐकता येईल. याशिवाय असंख्य पुस्तकं तुम्हाला ह्या विषयावरची आणि अनेक विषयांवरची ऐकता येतील. माझा हा कुपन कोड SOHAM50 हा यूज करायला विसरू नका आणि पहिल्या काही खास लोकांना मिळणार आहे मित्रांनो 50% डिस्काउंट इयरली ऑफरवरती, अर्थात 399 चा प्लॅन 199 मध्ये. पहिल्या 250 युजरसाठीचा प्लॅन आहे त्यामुळे वेळ वाया घालू नका, पटकन कुक्कू FM डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. आता येऊयात मेन विषयामध्ये. इथनं विषय जरा इंटरेस्टिंग व्हायला लागतो की अँटी नॅशनल काय म्हणतात PFIला, पाकिस्तान जिंदाबादचे नारे यांचे समर्थक का देतात हे तुम्हाला आता कळेल. गोष्ट आहे आता 2022 जुलै महिन्यातली. फुलवारी शरीफ बिहारमध्ये NIAने धाड टाकली मित्रांनो आणि त्यांच्या हातामध्ये PFIची जेव्हा लोकांना अटक केली तेव्हा एक डॉक्युमेंट लागलं. या डॉक्युमेंटचं नाव होतं PFIचा प्लॅन 2047 साठी, अर्थात PFI's प्लॅन फॉर इंडिया 2047, जेव्हा देशाला 100 वर्ष पूर्ण होतील. तर या प्लॅनमध्ये नेमकं काय होतं?
हा प्लॅन इतका चिलिंग होता की गव्हर्नमेंट आणि अनेक एजन्सींची सुद्धा फुटभर फाटली असेल, कारण असला प्रकार आपल्या देशामध्ये चालतोय याचा विचार करून साहजिकच आहे कोणालाही फाटेल. या प्लॅनला 4 मेजर पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलं होतं आणि याचा एंड गोल असा होता की 2047 पर्यंत भारताला एक इस्लामिक राष्ट्र बनवायचं, याची आहे ती यंत्रणा पूर्ण डेमॉलिश करायची आणि एक नवीन यंत्रणा जी आहे ही आपल्या देशामध्ये एस्टॅब्लिश करायची. आता हे ऐकायला खूप सायन्स फिक्शन एखाद्या मूवी सिरीजचा प्लॉट वाटतो, मात्र PFI कडे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडे एक सिस्टमॅटिक प्लॅन होता, एक मॅनिफेस्टो होता. PFI विजन 2047 चे 4 मेजर आउटलुक्स होते, 4 मेजर पार्ट्स होते. पहिला जो त्यातला पार्ट होता तो होता की यांचं विजन, दुसरा पार्ट होता करंट सिच्युएशन्स ऑफ मायनॉरिटीज इन इंडिया, तिसरा होता ऍक्शनेबल पॉइंट्स आणि फोर्थ होता प्लॅन ऑफ ऍक्शन. या चारही मुद्द्यांना जरा डिटेलमध्ये डिस्कस करूयात आणि भारतीय म्हणून आज पुन्हा एकदा आपली फुटभर फाडून घेऊयात. त्यांची विजन अशी होती की जास्तीत जास्त लोकांना कन्व्हर्ट करून 2047 पर्यंत भारत जो देश आहे याला एक इस्लामिक कंट्री म्हणून घोषित करायचं. करंट सिच्युएशन जो त्यांचा सेकंड पार्ट होतो असं होतं की सध्याची सिच्युएशन मायनॉरिटीची काय याचा फायदा घ्यायचा आणि त्यांना रॅडिकलाइज करायचं. तिसरा पार्ट असा होता की ह्याच मायनॉरिटीजमध्ये प्रायमरली मुस्लिम्समध्ये असा एक पार्ट घडवायचा की तुम्हाला या देशातनं कसं बाहेर काढण्यात येईल, तुम्हाला या देशामध्ये कसं अनसेफ आहे आणि त्यातल्या काही टक्के लोकांना मग रॅडिकलाइज करत जायचं. पुढे पुढे या डॉक्युमेंटमध्ये अजून भयानक गोष्ट लिहिली आहे. याच्यामध्ये आउटरीच आणि एंगेजमेंट हे 2 स्प्लिट्स होत्या. आउटरीच मध्ये असं होतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना सांगा की कसा तुमचा गैरफायदा ही देश घेतोय, इथे कसं तुम्हाला तोडल्या जाऊ शकतं, इथनं कसं तुम्हाला बाहेर काढल्या जाऊ शकतं. आणि त्याचा पुढचा पार्ट होता एंगेजमेंट, म्हणजे यातनं जास्तीत जास्त लोकांनंतर PFI शी जोडून घ्या, PFI शी त्यांचा संवाद वाढवा, डिस्कशन्स ऑर्गनाइज करा जेणेकरून त्यांना रॅडिकलाइज करता येईल. चौथ्या याच्यामध्ये असा पार्ट होता की रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग. ह्या डॉक्युमेंटमध्ये असं सरळ लिहिलेलं आहे की असंख्य लोकांना PFIने रिक्रूट केलं, त्यांना ट्रेन केलं शस्त्र चालवायला, हत्यारं चालवायला, आणि कशा प्रकारे इन केस ऑफ राईट्स यांचा यूज केला जाईल किंवा एक मिलिटंट ऑर्गनायझेशन आपल्याच मातीमध्ये तयार करायची जी आपल्याच माती विरुद्ध लढेल. हा PFIचा प्लॅन होता. या डॉक्युमेंटमध्ये पुढे 4 स्टेजेस डिस्कस करण्यात आल्या की हा प्लॅन एक्झिक्यूट करायला 4 स्टेज लागतील. पहिली स्टेज होती बॉइलिंग स्टेज. या स्टेजमध्ये मायनॉरिटीज मधून जास्तीत जास्त लोकांना रिक्रूट केलं जायचं, त्यांना ट्रेन करायचं आणि मग कसं काय सांगायचं की ह्या देशाला आपल्याला इस्लामिक देश म्हणून घोषित करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे. दुसरा होता सिलेक्टिव्ह व्हायलन्स. दिस इज वेअर थिंग्स आर गोइंग टू गेट अ लिटिल इंटरेस्टिंग अँड लिटिल स्केरी ऑल्सो. हिंदू कम्युनिटीला टेरराइज करायचं आणि सोशल मीडिया थ्रेट्स आणि काही सिलेक्टिव्ह व्हायलन्स करून त्या कम्युनिटीला नेहमी टेरराइज करायचं आणि त्यांना दाबून ठेवायचं. ह्याशिवाय मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नॅशनल फ्लॅगचा उपयोग करून या सगळ्या गोष्टींना जस्टिफाय करायचं किंवा यांना शिल्ड म्हणून वापरायचं आणि या सगळ्या गोष्टी यांच्या पाठोपाठ चालवायच्या. हे माझं म्हणणं नाहीये, हे कुठल्या पार्टीच्या स्पोक्सपर्सनचं म्हणणं नाहीये, ना मी कोणत्या पार्टीचा स्पोक्सपर्सन आहे. हे PFIनी त्यांच्या या विजन 2047च्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलंय. याशिवाय हिंदू कम्युनिटीमधनं SC, ST आणि OBC या लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना तोडायचं, अर्थात एका मेजॉरिटी कम्युनिटीमध्ये कशी फूट पाडता येईल हा प्लॅन होता. डिव्हाइड अँड रूल इंग्रजांनी केलं, डिव्हाइड अँड रूल मुघलांच्या काळापासून चालत आले, डिव्हाइड अँड रूल आज सुद्धा आपल्या विरुद्ध यूज केलं जातं, कारण आपण आंधळे आणि आपल्याला अक्कल नसते, आपण बेअक्कल बिंडो पांचारसारखे वागतो आणि याचाच फायदा PFI घेणार होती. स्टेज 3 मध्ये एकदम नेटफ्लिक्सच्या मूवीचा प्लॅन तुम्हाला दिसेल की कॅप्चर पार्लमेंट आणि असेंब्ली. 50% जास्ती सीट्स जे आहेत हे मिळवायचे ST, SC, OBC यांच्या एकत्रीकरणाने. मुस्लिम वोट्स जे आहेत हे घ्यायचे. PFI कशी एक सोल मुस्लिम पार्टी म्हणून समोर येईल आणि मग डिस्प्लेसमेंट ऑफ अथॉरिटी करायची. कशा प्रकारे लोक आपले निवडून येतील, साहजिक यंत्रणा आपल्या कंट्रोलमध्ये येईल आणि मग यंत्रणेमध्ये PFIचं लोकांना रिक्रूट करत जायचं. आणि फोर्थ स्टेज होती कार्नेज. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया सुद्धा PFIचा असेल. 50% जास्त लोक PFIशी जोडल्या गेलेले असतील आणि इथनं पुढे देशामध्ये मास स्केल लेवल रॅडिकलायझेशन करायचं आणि धर्माच्या नावाखाली लोकांना परिवर्तित करायला सुरुवात करायचं. थोडक्यात भारताला एक इस्लामिक देश म्हणून डिक्लेअर करायचं. हा त्यांचा प्लॅन होता 2047 साठीचा.
या डॉक्युमेंटमध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत मित्रांनो, जे मला पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये टाकू का नको टाकू हाही प्रश्न पडतो. तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवी अशी धडपड राहते. मात्र एक गोष्ट मला प्रामुख्याने या सगळ्या रिसर्चमधून जाणवली, ती म्हणजे अशी की आजही आपल्याला आपल्याच विरुद्ध लढवलं जातं, कारण आपण संघटित नाही आहोत. आपल्यापैकी असंख्य लोकांना खरं काय आहे हे कळत नाही किंवा आंधळेपणाचं सोंग घेतलेलं असतं, स्वतःच्या फायद्यासाठी असेल, विचारेमुळे असेल. मात्र सत्य हे फार कडू आणि फार कडवट असतं. पीएफआयचं हे डॉक्युमेंट एका पीएफआयच्या माणसाकडनं एनआयएच्या सेलने पकडलं. एनआयए ही कुठल्या पार्टीची नाही, एनआयए ही कुठल्या आयडिओलॉजीची नाही. एनआयए ही भारतासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी काम करते. आपल्यामध्ये जेव्हा आपण आर्मी सिलेक्शन कॅम्पला बघतो, असंख्य असे लोक आहेत, असंख्य असे तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत जे देशासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहेत. प्रत्येक गोष्ट जी आपण करतो ही आपल्या देशासाठी करतो. आणि अशाच देशामधले अशा जर औलादी राहणार असतील की ज्यांना या भारताचे तुकडे करायचे आहेत, यांना कदापि सहन केलं नाही पाहिजे. मी खरं तर या व्हिडिओच्या मार्फत आपले मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांचे खरंच मनापासून सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आभार मानतो की यांनी क्विक ऍक्शन घेतली आणि क्विक मीडियाला सुद्धा सांगितलं की महाराष्ट्र सरकार या पाकिस्तान जिंदाबादच्या नाऱ्यांना कुठल्याही प्रकारे एंटरटेन करणार नाही. इस देश में और इस राज्य में ये छत्रपति शिवाजी महाराज की पावन भूमि है. इसमें पाकिस्तान जिंदाबाद के नारे देने का कोई अधिकार किसी को नहीं है. ये देशभक्त राष्ट्रभक्तों का राज्य है, इसलिए उनका पूरा बंदोबस्त जो हमारा गृह विभाग करेगा. ये किसी को ऐसे नारे देने का अधिकार नहीं है. सरकार पूरी तरह इस बात को गंभीरता से लिया हुआ है. आता एका डॉक्युमेंटवरनं पीएफआयला बॅन करणार का हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सुद्धा पडतो. अशा तर खूप संघटना आहेत ज्यांच्यावरती काही ना काही आरोप आहेत. मग भारत सरकार प्रत्येक संघटनेला बॅन करेल का? मग नेमकं पीएफआयला बॅन का करण्यात आलं, त्यांचे लिंक्स काय होते, चला हे जरा डिटेलमध्ये जाणून घेऊयात. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा करंट चेअरमन अब्दुल रहमान हा फॉर्मल नॅशनल सेक्रेटरी होता स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया, जी एक बँड टेरर ऑर्गनायझेशन आहे भारत सरकार आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या. हा सध्याचा पीएफआयचा प्रेसिडेंट होता, चेअरमन होता. आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा करंट स्टेट सेक्रेटरी होता अब्दुल हमीद, हा सुद्धा सिमीचा स्टेट सेक्रेटरी का नॅशनल सेक्रेटरी होता. त्याची दोन्ही ऑर्गनायझेशन्स मध्ये खूप इम्पॉर्टंट पोझिशन होती. सिमीचे सगळे फॉर्मर लीडर्स जे होते हे पीएफआय मध्ये काही इम्पॉर्टंट पोझिशन्स वरती होते, काही इम्पॉर्टंट डिसिजन मेकिंग अथॉरिटी मध्ये होते. एवढंच नाही तर केरळने स्वतः गव्हर्नमेंटने हे मान्य केले की पीएफआयचे असंख्य लोक फेक पासपोर्ट घेऊन इराक, सिरियामध्ये गेले होते, इसिस अर्थात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियासाठी लढायला. एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत पीसी कटोच, त्यांनी तर ही स्टेटमेंट सुद्धा दिली आहे की त्यांच्या अनुसार पीएफआयचे पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी अर्थात आयएसआयशी सुद्धा डायरेक्ट संबंध आहेत. एवढंच नाही तर भारताबाहेरनं असंख्य देशांमधून यांना पैसा पुरवला जातो, कारण भारताला दाबावं, भारतात सुपर पॉवर म्हणून ओळख होऊ नये आणि भारतामध्ये इनस्टॅबिलिटी राहावी. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी करण्यात पैसा लागतो. पीएफआयला बॅन करून काही होणार नाही. अजून एक नवीन ऑर्गनायझेशन नवीन नामानं चालू होईल आणि हे कार्य पुन्हा चालू राहील. आपल्याला मुळावर घाव करायची गरज आहे, आपल्याला आयडिओलॉजीला घाव करायची गरज आहे. मला हे सगळ्यांना सांगायचं की हा देश सगळ्यांचा आहे, हिंदूंचा आहे, मुस्लिमांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे. या देशाची संस्कृती हजारो वर्षांपासून अशी की जो येईल त्याला आपलंसं करून घेते. आपल्यापैकी कुणालाच असं नकोय की या देशामध्ये फक्त एकच धर्माची लोक राहावी, दुसऱ्यांची जागाच नसावी. मात्र हा देश सगळ्यांचा आहे, हा सगळ्यांमध्ये समभाव असावा, सगळ्यांमध्ये ही तेवढीच जाणीव असावी. आणि मला या गोष्टीचा सांगताना खूप आनंद होतोय की मुस्लिम कम्युनिटीतले अनेक जे लीडर्स होते हे स्वतःहून समोर आले आणि त्यांनी पीएफआय वरती जो बॅन केला याचं समर्थन सुद्धा केलं की अशा प्रकारचे अँटी नॅशनल लोक या देशामध्ये अजिबात नको. मित्रांनो, या प्रोटेस्टचा एक व्हिडिओ आला, मी खरं तर टाकणार नव्हतो पण म्हटलं गरज आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून बघा. एक लहान मुलगा आहे 9-10 वर्षांचा, त्याच्या वडिलांच्या कदाचित खांद्यावरती आहे. पूर्ण व्हिडिओ 2 मिनिटांचा आहे आणि त्याच्यामध्ये मारून टाकूपर्यंतच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्या मला तुम्हाला दाखवायच्या नाहीत कारण खरंच डिस्टर्बिंग आहे. पण या प्रोटेस्ट पण काय लेवलच्या प्रोटेस्ट आहेत हे जरा तुम्ही बघा. हा 10 वर्षांचा मुलगा एवढ्या मास केलेला रॅडिकलाइज झालाय की तो आपल्याच देशामधले आपले जे बंधू आहेत, जे आपले ब्रदर सिटिझन्स आहेत त्यांच्याबद्दल असं बोलतोय. ही खूप अलार्मिंग गोष्ट आहे मित्रांनो. आणि आता जर तुम्ही आणि मी एक सिटिझन म्हणून अवेअर नाही झालो तर मात्र खरंच अवघड आहे. इंडियन आर्मी, भारत सरकार या सगळ्यांना आपल्या सपोर्टची गरज आहे. मग सरकार कुणाचीही असो, कोणत्याही पार्टीची असो, आज असो, उद्या असो, 10 वर्षानंतर असो, एक नागरिक जो आहे हा खरंच त्याच्या वर्थ आहे का हे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. एक खूप सुंदर वाक्य एका सोल्जरकडनं मी ऐकलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की डू यू वॉन्ट टू डू समथिंग फॉर द कंट्री, बी समवन वर्थ डाईंग फॉर. ते म्हणतात की आम्ही बॉर्डरवरती तुमच्यासाठी जीव देतो, तुम्हाला देशासाठी काहीतरी करायचं ना तर निदान त्या लायकीचे नागरिक व्हा की तुमच्यासाठी कोणीतरी आपल्या प्राणाचा विचार न करता लढावं आपल्या बॉर्डरवरती. बॉर्डरवरती लढणं वेगळं आणि बॉर्डरच्या मध्ये असणारा हा सगळा जो प्रकार आहे हा सावरणं वेगळं.
देशाला तोडायचा प्रकार औरंगजेबाच्या काळात सुद्धा झाला, कदाचित त्याही अगोदर झाला असेल. ब्रिटिशांनी तर देशाचे तुकडे केलेच, मात्र इथनं पुढे असं अजिबात होणार नाही, कारण या देशाला आम्ही आमची आई म्हणतो आणि आईचे तुकडे करून कधी कोणी सुखी राहतं का? मला जाता जाता अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवत आहेत. दुखित मनुष्य को अर्पित यह स्वतंत्रता, इस स्वतंत्रता को खंडित करने वालों से कह दो चिंगारी का खेल बुरा होता है, दूसरों के घर आग लगाने का सपना सदा अपने ही घर में खरा होता है. तुम्ही देशाचे तुकडे करायला जाल, नकळत तुमचेच तुकडे होतील. मला हेच सांगायचं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हा संदेश जो मी द्यायचा प्रयत्न करतो हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचं मत मला कमेंट्समध्ये खाली सांगायला विसरू नका. तुर्तास अशाच प्रकारची असंख्य माहिती जर मिळायची असेल तर वाचायला वेळ नाही तर पुस्तकं ऐकायला शिका. कुक्कू FM डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. पुढे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.